दरम्यान महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडेंनी राज्यातल्या सगळ्या पाळणा घरांमध्ये या प्रकारानंतर सीसीटीव्ही लावण्याचे आदेश दिलेत। आपण पाहूयात त्यांनी काय म्हटलंय। काल खारघरमध्ये एका लहान मुलीला पाळणा घरामध्ये मारहाण करण्यात आली दाईच्या माध्यमातून। त्या घटनेचा मी तीव्र निषेध करते। अतिशय निर्घृण आणि अतिशय वेदनादायी ती घटना आहे। मुळामध्ये पाळणा घर वैयक्तिक स्वरूपाचं आहे, शासकीय स्वरूपाचं कुठलाही नाही। याची पूर्ण माहिती मी कालच रात्री अधिकाऱ्यांशी बोलले। जशी मला माहिती मिळाली त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल झालेला आहे। त्या पाळणा घराच्या मालकावर आणि त्या दाईवर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। तिथल्या SP आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी सुद्धा माझ्या ऑफिसमधनं मी चर्चा केली आणि त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करायला सांगितलं। फक्त CCTV फुटेजमुळे रियालिटी बाहेर आली। त्यामुळे आता पाळणा घरांना आणि जिथे जिथे संवेदनशील घटना घडण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी CCTV कॅमेरे कंपल्सरी करणं आवश्यक आहे। तर मी आता इलेक्शन आणि आचारसंहितेमध्ये आहे, पण मी डिपार्टमेंटला सांगितलं की पाळणा घरांना वगैरे CCTV कॅमेरे हे कंपल्सरी करण्यात यावे। त्या घटनेचा मी तीव्र निषेध करते। त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। हे या पाळणा घराची सगळी डिटेल माहितीसुद्धा आज संध्याकाळपर्यंत माझ्याकडे येणार आहे। शासकीय पाळणा घर नाही, पण याच्यामध्ये जर काही इलिगॅलिटी झाली असेल तर त्यांच्यावर डिटेल कार्यवाही करण्यात येईल।